नमस्कार, सतर्क इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सतर्क इंडिया न्यूज या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्षात आहे। सकाळची 9:30ची वेळ, कराड चिपळूण रोडवरून खंबीर आत्मविश्वास आणि संपूर्ण दिवसाची सकारात्मकता घेऊन या चित्रफितीमध्ये दिसणारी ही मुलगी सरळ थेटपणे पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लर मल्हारपेठच्या दिशेने येताना दिसत आहे। ही मुलगी पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लरच्या दरवाजापाशी येते, शटर उघडते आणि प्रवेशद्वाराजवळ नमस्कार करून आत प्रवेश करते। तिचा पेहराव पाहून नक्कीच आपणास वाटले असेल ती एका शहरात राहणाऱ्या सुखवस्तू कुटुंबातील मुलगी असावी, पण नव्हे। आपला हा नक्कीच गोड गैरसमज आहे। सोनवडे पाटण तालुक्यातील गाव, दैनंदिन सोयी सुविधांचा तसा अभावच, परंतु या अपुऱ्या सोयी सुविधांच्या परिस्थितीवर मात करूनही श्री विलास जामदार व सौ आशा विलास जामदार सोनवडे येथील दाम्पत्य आपली शेतीवाडी, गुरढोर यांना आपली समृद्धी समजून त्यातच सौख्य मानणारे हे दाम्पत्य। कुमारी शिवानी त्यांचं हे दुसरं अपत्य। यांच्या कुटुंबियांची सुरुवात गायी, गुरेढोरे, बकऱ्या यांची स्वच्छता आणि त्यांची निगा राखून पोटच्या पोराप्रमाणे काळजी आणि त्यांना मदतीला असते। चेहऱ्यावर सदैव स्मितहास्य असणारी सकारात्मकता तुसभरही कमी होणार नाही अशी शिवानी, अर्थात आपल्या या चित्रफितीमध्ये दिसणाऱ्या मिस शिवानी मॅम। कुमारी शिवानी आशा विलास जामदार, राहणार सोडवणे, तालुका पाटण, जिल्हा सातारा, को फाउंडर पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लर, मुख्य शाखा मल्हारपेठ। यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी एका विशिष्ट उंचीच्या प्रगतीपथावर असणारा त्यांचा हा यशस्वी प्रवास। पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लर मध्ये येणारे प्रत्येक कस्टमर हे हॅपी कस्टमर होऊन जाते, ते पिंक रोजच्या प्रामाणिकपणे दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसने। आणि मिस शिवानी मॅम यांचा एक को फाउंडर म्हणून पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लर, मुख्य शाखा मल्हारपेठ येथे असणारा त्यांचा हा मोलाचा वाटा। प्रत्येक मुलीची घरकाम, स्वयंपाक या पलीकडे जाऊन स्वतःची एक वेगळी ओळख बनवण्याचे एक स्वप्न असते, परंतु प्रत्येकीचेच हे स्वप्न पूर्ण होते का? नक्कीच नाही, परंतु स्वतःचा प्रगल्भ आत्मविश्वास, सकारात्मकता, कोणतेही काम करण्याची तयारी सोबत घेऊनच मिस शिवानी मॅम यांनी पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लर मल्हारपेठ येथे प्रवेश घेतला। पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लरचे सर्वेसर्वा ओनर श्री सुहास पवार व सौ वर्षा सुहास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले। स्वप्नांच्या पंखात बळ आले ते सौ वर्षा सुहास पवार व श्री सुहास पवार सर यांच्या या यशस्वी उद्योजक जोडीने। आपण पाहूया त्यांच्या सक्सेसचे रहस्य, त्यांचे टीमवर्क, त्यांची काम करण्याची पद्धती कशी आहे ते। आज पिंक रोजच्या साथीने को फाउंडर म्हणून यशाच्या एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेल्या कुमारी शिवानी मॅम, सक्सेस ज्याला आपण यश म्हणतो, ते यश, पद, पैसा, प्रसिद्धी, बिझनेस यासोबतच आयुष्याला परिपूर्णता मिळते, ते म्हणजे महत्वाचे कर्तव्य, विवाह व लग्न संस्कार। परंतु मिस शिवानी मॅम यांच्या समोर एक मोठा यक्ष प्रश्न हात जोडून उभा होता, तो म्हणजे लग्नानंतर पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लरच्या को फाउंडर ही ओळख अबाधित राहणार का? होणारा जोडीदार या गोष्टीला प्रथम प्राधान्य देणार का? असे एकामागून एक प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं त्यांना देणं नक्कीच कठीण होतं।
एकीकडे बिझनेस, एकीकडे लग्न, लग्नानंतरचे वैवाहिक आयुष्य आणि होणारा जीवनसाथी, जीवनाचा जोडीदार, या गोष्टीला साथ देऊन होणाऱ्या विवाहाची रेशीम गाठ बांधणार का? खरंच सगळी द्विधा मनस्थिती. परंतु लग्न तर शिवानी मॅमना करावेच लागणार होते. कोट्यावधी, तसेच काही करोडपती, काही लखपती, प्रसिद्ध बिझनेसमॅन, नोकरदार, पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी असणारे विविध वर शिवानी मॅमना चालून येत होते. आणि त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य, त्यासोबतच वैचारिक स्वातंत्र्य आणि त्यांच्या मतांचा आदर करणारी अशीच व्यक्ती त्यांना लाईफ पार्टनर अर्थात जीवनसाथी म्हणून गरजेची होती. की विवाहानंतरही त्यांची जी ओळख आहे, त्यांचं करिअर आहे, पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लरच्या को फाउंडर म्हणून त्यांची ओळख ही सदैव अशीच अबाधित राहील, अशीच व्यक्ती त्यांना साजेशी होती. सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी शिवानी मॅम यांचा लग्न सोहळा अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. नमस्कार. आणि आत्ता माझ्यासोबत आहेत पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लरचे सर्व सौ वर्षा मॅम आणि आज शिवानी मॅम यांचं लग्न आहे. जाणून घेऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया. पिंक रोज प्रोफेशनलच्या को फाउंडर मिस शिवानी मॅम यांचा लग्न सोहळा इथं पार पडला आणि अगदी सुरुवातीपासून ते सगळ्यापर्यंत आपण सर्व भूमिका पार पाडतो. म्हणजे शिवानीच्या लग्नाचं 2 वर्ष झालं चाललेलं, पण आज खरं सांगायचं तर लग्न हे सगळ्यांनाच करायचं असतं, पण हिला लग्नाची अजिबातच इच्छा नव्हती. कारण लग्न म्हणलं की अडकावून आलं किंवा एक बंधन आली, सांसारिक बंधनं, पुन्हा नवऱ्याची बंधनं, त्या बंधनात राहून तिचं असं म्हणणं होतं की मला माझं स्वतःचं पर्सनली करिअर करता येणार नाही. त्यामुळे ती नाही म्हणत होती, पण तिनं तिचा जोडीदार निवडताना तिला बिझनेससाठी सपोर्ट करेल, तिला पर्सनली स्वतःचा फ्रीडम दे जोडीदार निवडला आणि आज आम्ही सगळीच खुश आहे. पिंक रोजचं नाव आम्ही मोठं करतो. शिवानी मॅम यांचा लग्न सोहळा इथं पार पडला, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात, काय सांगाल? ती सुखी राहावी, तिला हॅपी मॅरिड लाईफ शुभेच्छा. तिला तिच्या बिझनेसमध्ये पण सक्सेसफुल व्हावं आणि ती मॅरिड लाईफमधून पण एक चांगली सक्सेसफुल बिझनेस वुमन बनावी. जसं मॅडमनी शिवानी दिला घडवलं तसंच त्यांनी आम्हाला घडवले. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. ऑर्डर वगैरे घेतलेला आहे त्या खूप स्ट्रिक्ट पद्धतीने आणि त्यांचं एकदम पिंक रोजवर इतकं असं लक्ष असतं की त्यांनी पिंक रोज असं पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. की आपण अश्विनी मॅम शिवानी मॅमच्या बहीण आहात. म्हणजे इथे जेवढं सपोर्ट जेवढा करते तेवढा घरीसुद्धा सपोर्ट असतो. खूप सारं काम करते त्याच्यानंतर तिचं, पण तिचा माइंड कधीच असा हे होत नाही की म्हणजे आता खूप काम केलं, आता मी नेक्स्ट काय करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये ते ॲक्टिव्ह असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे कुठलीही गोष्ट असं कधीच म्हणत नाही की जास्त मला कंटाळा आलाय वगैरे काय नाही. आमच्या सगळ्या पिंक रोज टीमकडून हॅपी मॅरिड लाईफ. तिला खूप म्हणजे सपोर्टिव्ह मिस्टर मिळालेलेच आहेत. सगळं सांगितलं की तुझी स्वप्न पूर्ण कर, त्यामुळे ती करेलच. फक्त ती सुखी राहावी एवढंच माझ्या शुभेच्छा. हॅपी मॅरिड लाईफ. तुमचं पण उद्या लग्न होणार आहे, मग तुम्ही लग्नाला जास्त प्राधान्य द्याल की तुमच्या करिअरला, काय सांगाल? म्हणजे करिअर तर बाजूला नाही ठेवू शकत, म्हणजे संसार हा करायचाच आहे प्रत्येक मुलीला, पण करिअर पण महत्त्वाचंच आहे. मी माझं स्वतःचं करिअर नाही बाजूला ठेवू शकत. पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लरचे आपण को फाउंडर आहात, मग प्रथम प्राधान्य कुठं असणार आहे आपलं? प्रथम प्राधान्य पिंक रोजलाच असणार आहे, कारण की त्याच्यामुळेच एवढी मोठी जर्नी सुरू झाली आहे माझ्या प्रवासाची. आणि जे मी आधीचं माझं लाईफ होतं आणि पिंक रोजमध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी माझ्यामध्ये चेंजेस झालेत की ज्याच्यामुळे माझं सेल्फ डेव्हलपमेंट झालं आहे आणि म्हणजे खूप साऱ्या गोष्टी माझ्यामध्ये चेंजेस झालेत की ज्याच्यामुळे मला करिअरला जास्त अजून उत्स्फूर्त, म्हणजे सगळ्यांच्या ह्या टीमने ज्या सपोर्ट केला आहे, सुहास सर, वर्षा मॅडमनी ज्या पद्धतीने माझ्यावर, म्हणजे जसे आईवडिलांनी घरी संस्कार केले तसे बिझनेसचे संस्कार ह्या दोघांनी केलेत. मी इथून पुढं माझं करिअर तर माझं फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे, कारण की एवढ्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. सो त्या गोष्टीला मी कधीच मागे सारणार नाही आणि ती गोष्ट असेल तरच मी आयुष्य पण जगू शकते. आणि आपण पाहू शकता की इथं शिवानी मॅम यांची मेहंदीसुद्धा युनिक दिसत आहे. अगदी आपण सर्रास पाहत असतो की प्रत्येक वेळी वधूच्या हातावर बऱ्यापैकी मेहंदी असते आणि त्यामध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं, नवरदेवाचं नाव लपलेलं असतं. परंतु
शिवानी मॅम यांची मेहंदी अगदीच वेगळी आहे इथं दिसून येत आहे आणि त्यांच्या मेहंदीमध्ये संपूर्ण पिंक रोज टीमचीच नावं आहेत. म्हणजे पहा इथं सुद्धा त्यांच्या करिअरचं दर्शन घडून येत आहे. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना एकच ध्यास आणि करिअर आणि एकच ध्यास आणि बिझनेसचा विकास आणि करिअरचा विकास असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. सर मॅडम आत्ताच सांगितलं की तुम्ही त्यांच्या या स्टेटमेंटशी कमिटेड असाल का, तुम्ही त्यांना सपोर्ट करणार का? हो हो हो, म्हणजे तुम्ही त्यांना नेहमी सपोर्ट करणार आहात. हो हो. आणि सतर्क प्रेक्षक बंधू भगिनी, मिस शिवानी जामदार यांची ही यशस्वीतेची यशोगाथा, त्यांचे बिझनेसला असणारे प्रथम प्राधान्य, त्यांची निर्माण झालेली पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लरच्या को फाउंडर म्हणून ओळख आणि त्यांची ही यशस्वीतेची स्टोरी नक्कीच प्रत्येक मुलीसमोर आदर्शवतच ठरेल यात काहीच विषय नाही. त्या सिद्ध करत असलेली त्यांची सिद्धता नक्कीच अशीच अबाधित राहणार आणि महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील संपूर्ण सतर्क इंडिया न्यूजचे तमाम प्रेक्षक बांधव, आपण पाहतच आहात की सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. आणि त्यासाठी घेतले जाणारे एफर्ट्स हे असेच सदैव राहतील आणि त्या सदैव घेत असलेल्या एफर्ट्सला, त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या उत्तुंग भरारी घेणाऱ्या स्वप्नांना, त्यांच्या यशाला आणि त्यांच्या को फाउंडर ऑफ पिंक रोज प्रोफेशनल ब्युटी पार्लरच्या कार्याला आपल्या सतर्क इंडियाचा मानाचा मुजरा. आणि या संपूर्ण स्पेशल रिपोर्टसाठी मुख्य संपादक विराट कदमसह कॅमेरामन महेश देसाईसह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे. पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेचं.